प्रश्न: कोणत्या वयोगटातील महिला नात्यांबाबत अधिक उत्सुक असतात? उत्तर: भावनिक परिपक्वता वाढत गेल्यावर नात्यांविषयी उत्सुकता वाढते. स्वतःला समजून घेण्याचा काळ महत्त्वाचा ठरतो. या टप्प्यावर संवाद आणि जवळीक महत्त्वाची वाटते. म्हणून हा वयोगट अधिक सजग दिसतो. प्रश्न: लग्नानंतर इतर पुरुषांकडे आकर्षण वाटणे सामान्य आहे का? उत्तर: आकर्षण ही मानवी भावना आहे. ती नैसर्गिक असू शकते, मात्र कृती आणि विचार यात फरक असतो. नात्यात संवाद कमी झाला तर असे विचार येऊ शकतात. समजूतदारपणा ठेवणं महत्त्वाचं असतं. प्रश्न: पुरुषांमधील कोणते गुण महिलांना पटकन आकर्षित करतात? उत्तर: आत्मविश्वास आणि वागणुकीतील सौजन्य महत्त्वाचं असतं. बोलण्याची पद्धत आणि ऐकण्याची कला प्रभाव टाकते. स्वच्छता आणि व्यक्तिमत्व लक्ष वेधतं. भावनिक समजूतदारपणाही मोठा घटक आहे. प्रश्न: महिलांना मानसिकदृष्ट्या समाधानी वाटण्यासाठी पुरुषाने काय लक्षात घ्यावे? उत्तर: आदर आणि समजूतदार संवाद आवश्यक असतो. भावनांना महत्त्व दिलं गेलं पाहिजे. वेळ देणं आणि ऐकून घेणं फार महत्त्वाचं आहे. विश्वास निर्माण झाला की समाधान मिळतं. प्रश्न: काही महिलांना रात्री अस्वस्थता का जाणवते? उत्तर: दिवसभराचा ताण याचं मुख्य कारण असू शकतो. मनातले विचार शांत झाल्याने झोप लागत नाही. भावनिक आधाराची गरज भासू शकते. योग्य संवादाने ही अस्वस्थता कमी होते. प्रश्न: विवाहित स्त्री एकाच वेळी 2 जणांबद्दल भावना ठेवू शकते का? उत्तर: भावना गुंतागुंतीच्या असू शकतात. कधी कधी मन संभ्रमात पडतं. मात्र निर्णय घेताना जबाबदारी महत्त्वाची असते. स्वतःशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. प्रश्न: प्रिय व्यक्तीपासून दूर गेल्यावर ती काय अनुभवते? उत्तर: एकटेपणाची जाणीव होऊ शकते. आठवणी सतत मनात येतात. भावनिक पोकळी जाणवते. वेळ आणि संवादाने हे हलकं होतं. प्रश्न: नात्यात जवळीक असताना शरीराची हालचाल का बदलते? उत्तर: भावनांमुळे शरीर नैसर्गिक प्रतिक्रिया देतं. आरामदायक स्थिती शोधली जाते. मन आणि शरीर एकत्र प्रतिसाद देतात. हे पूर्णपणे नैसर्गिक असतं. प्रश्न: विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित का होऊ शकते? उत्तर: नात्यात दुर्लक्ष झाल्याची भावना कारणीभूत ठरते. संवादाचा अभाव वाढतो. भावनिक गरजा अपूर्ण राहतात. समजून घेतल्यास समस्या कमी होतात. प्रश्न: प्रिय व्यक्तीपासून दूर गेल्यावर ती काय अनुभवते? उत्तर: एकटेपणाची जाणीव होऊ शकते. आठवणी सतत मनात येतात. भावनिक पोकळी जाणवते. वेळ आणि संवादाने हे हलकं होतं. प्रश्न: नात्यात जवळीक असताना शरीराची हालचाल का बदलते? उत्तर: भावनांमुळे शरीर नैसर्गिक प्रतिक्रिया देतं. आरामदायक स्थिती शोधली जाते. मन आणि शरीर एकत्र प्रतिसाद देतात. हे पूर्णपणे नैसर्गिक असतं. प्रश्न: विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित का होऊ शकते? उत्तर: नात्यात दुर्लक्ष झाल्याची भावना कारणीभूत ठरते. संवादाचा अभाव वाढतो. भावनिक गरजा अपूर्ण राहतात. समजून घेतल्यास समस्या कमी होतात. प्रश्न: अपमान सहन करताना ती स्वतःला कशी सावरते?
उत्तर, मन घट्ट करून स्वतःला शांत ठेवते. कधी कधी मौन स्वीकारते. स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवते. वेळ आल्यावर निर्णय घेते. प्रश्न, ती स्वतःशी वेळ कसा घालवते? उत्तर, मन शांत करण्यासाठी आवडती कामं करते. स्वतःचे विचार समजून घेते. एकटेपणात स्वतःला ओळखते. हे आत्मविकासासाठी उपयोगी ठरतं. प्रश्न, जास्त समाधान मिळवण्यासाठी ती काय करते? उत्तर, स्वतःच्या भावना स्पष्ट करते. आपल्या गरजा समजून घेते. संवाद वाढवण्याचा प्रयत्न करते. समतोल राखण्यावर भर देते. प्रश्न, पुरुषांमधील कोणते वागणुकीचे गुण महिलांना पटकन भावतात? उत्तर, आदरयुक्त बोलणं महत्त्वाचं असतं. समोरच्याला महत्त्व दिलं जातं. स्वतःवर नियंत्रण दिसून येतं. हीच गोष्ट आकर्षण वाढवते. प्रश्न, ती एकटी असताना स्वतःला कसं शांत करते? उत्तर, मन रमवण्यासाठी छंद जोपासते. संगीत किंवा वाचनाचा आधार घेते. स्वतःशी संवाद साधते. यामुळे मानसिक शांतता मिळते. प्रश्न, नात्यात अपेक्षित जवळीक मिळाल्यावर तिच्या वागण्यात कोणते बदल दिसून येतात? उत्तर, ती अधिक शांत किंवा अलिप्त वागू लागते. लहान गोष्टींवर भावना व्यक्त होऊ शकतात. मनात सांगितलेल्या अपेक्षा साठतात. योग्य संवाद झाला तर हे बदल कमी होतात.